पालघर जिल्ह्यातील सातपाटी परिसरात तब्बल 133 मच्छीमार महिलांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। सलीमा ज्वेलर्सचा मालक सरताज शेख याने जुन्या सोन्याच्या बदल्यात नवीन डिझाईनचे दागिने बनवून देण्याचे तसेच सोने आणि पैसे सुरक्षित ठेवण्याचे आमिष दाखवत नागरिकांचा विश्वास संपादन केला होता। तपासात आतापर्यंत 133 जणांची फसवणूक झाल्याचे समोर आले असून आरोपीने सुमारे 1 कोटी रुपयांची रोख रक्कम आणि 3 किलो सोनं जमा करून घेतल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे। महिलांनी आपले सोने आणि पैसे परत मागण्यास सुरुवात केल्यानंतर आरोपी टाळाटाळ करू लागला आणि अखेर कुटुंबासह फरार झाला होता। या प्रकरणी सातपाटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर पोलिसांनी सरताज शेख याला अटक केली। न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीला 6 जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून प्रकरणाचा पुढील तपास सातपाटी पोलीस करत आहेत। सातपाटी पोलीस स्टेशनला फिर्यादी आशिष विश्वनाथ मेहर आणि हे राहणारे सातपाटीतले त्यांनी एक तक्रार दिली होती। त्यांनी जुनं सोनं सलीमा ज्वेलर्स नावाचे सातपाटीमध्ये ज्वेलर्स आहे त्यांच्याकडे जुनं सोनं देऊन नवीन डिझाईनचं सोनं बनवून घेण्यासाठी त्यांनी ते दिलेलं होतं, परंतु ते सोनारांनी परत त्यांना कोणत्याही प्रकारचं ते नवीन सोनं दिलेलं नाही किंवा ते जुनं सोनं सुद्धा परत केलेलं नाही आणि असेच इतर 125च्या आसपास लोकांचं फसवणूक केलेली आहे। त्या संदर्भात त्यांनी तक्रार दिल्यानं आपण सातपाटी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलेला आहे। BNS कलम 316(2), 318(4), कलम 3(5) सह महाराष्ट्र ठेवीदारांच्या वित्तीय संस्थांमधील संबंधाचे संरक्षण अधिनियम 1999 कलम 3 आणि 4 अन्वये गुन्हा दाखल केलेला आहे। त्या सलीमा ज्वेलर्सचा मालक सरताज शेख यांना आपण काल परवा दिवशी अटक केलेली आहे आणि त्यांना रिमांड कमी 31 तारखेला पालघर कोर्टामध्ये हजर केलं असता त्यांना 5 जून पर्यंत पोलीस कोठडी दिलेली आहे।